बालाजी जे देवस्थान आहे हे 7 डोंगरांच्या मध्ये 7 माउंटन्स म्हणतात किंवा 7 हिल्स म्हणतात त्याच्यामध्ये, तर त्यातला हा 7th जो आहे हिल आहे. आणि हा बघा बस कंडक्टर चला रे चला गजरा गाईज. गुड मॉर्निंग गाईज. तर उठलोय मस्तपैकी आज एक नवीन ब्लॉग, कारण की आपण चाललो मस्तपैकी दर्शनाला बालाजीच्या तिरुपतीला. आणि सकाळ सकाळचे वाजलेत 5. तसं जर उठायचं होतं 3ला आणि निघायचं होतं 4ला. बट एनी विच वेज ॲज ऑलवेज वी आर लेट. 2 तास तसंही लेट असतो, आजही तासभर लेट आहे. तर निघायचं मस्तपैकी आता. आणि बालाजी दर्शनाला शूट तर करायला भेटणार नाही आहे, बट जेवढं काही कवर करता येईल तेवढं मी मोबाईलवर कवर करण्याचा ट्राय करेन. आणि मग मोबाईलवर कवर केल्यानंतर जेवढं होईल तेवढं दाखवून आणि मग बाकीचे आपण स्पॉट्स फिरू ना मेरी जान. तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू द युनिव्हर्स. तयारी सकाळ सकाळ तयारी. साड्या ड्रेस अँड ऑल. आमचा ट्रेडिशनल बॉय ये बॉय 5 वाजता. येस ही इज इन फॉर्मर्स. आणि मीच एक तास आहे जो टी शर्ट मध्ये आहे. बट ठीक आहे, कम्फर्ट झोन सोडायचा नसतो माणसाने. आणि कुर्ता घालून नाही होणार. 2-4 6 तास दर्शनाला लाईन मी नाही कॅरी करू शकत. त्यामुळं आपण येडा द बॉय. बाकी शेट नवरदेव दिसतात येत. लवकर बायको शोधायला लागते वाटतं तुम्हाला. ह्याच्यात नवरदेव विषय आहे का? तुम किसमें भी नवरदेव दिख सकते. तुम्ही बनवलं तर कुठेही नवरदेव ठीक है, ये भी चलेगा. चलो मिलते हैं अभी. निकलते वक्त सब पूरी गँग के साथ. ॲज एक्सपेक्टेड जे वाटलं होतं तेच झालेलं आहे. मोबाईल अलाउड नाही आहे दर्शनाला. स्पेशली आपण काल पासेस काढून आणलेले, तर रिएंट्रीला तर अलाउड नाहीच नाही आहे. त्यामुळं मोबाईल आता इज्जतीत जाऊन रूममध्ये ठेवावं लागेल. आणि कव्हरेज दर्शनासाठी तर काहीच होणार नाही, बट आम्ही ट्राय करू की घरी परत येऊन मोबाईल सगळ्यांचे आहेत तर मोबाईल्स आणि कॅमेरा कलेक्ट करता येईल. म्हणजे कसं शूट वगैरे सगळं करता येईल प्रॉपरमध्ये. तर ठीक आहे, दर्शन करून परत येतो मस्तपैकी शांतीत. आणि त्याच्यानंतर मग बघू मस्तपैकी. येस, आय एम बॅक. दर्शन बिर्शन एक नंबर झालेलं आहे मस्तपैकी. सकाळी जसं की निघलो होतो लवकरच, लेट झालं तर थोडं, बट ठीक आहे. 5 वाजेपर्यंत तिकडं पाहिजे होतं. आम्ही 5:30ला गेलो. गेल्या लगेच ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तिकडं हॉल असतात, थांबवलेलं असतं हॉलमध्ये. तर तो हॉलचं जो रो होता तिकडं बसवले होते सगळे लोकांना. आम्ही पोचलो लिटरली आणि तो हॉल ओपन करून टाकला, म्हणजे सोडलं. आणि मग त्यांच्यासोबतच आम्हाला बी सोडलं. निघालो मस्तपैकी. लिटरली 45 to 50 मिनिट्समध्ये दर्शन झालं. दर्शन घेतलं मस्तपैकी. एकदम निवांत दर्शन भेटलं, टॉप टू बॉटम एकदम निवांत देव बघायला भेटला. त्याच्यानंतर तिकडं बसलो 5-10 मिनटं आणि मग प्रसाद वगैरे घेतला. आणि मग परत नाश्त्याला गेलो मस्तपैकी प्रसादच्या. आणि तिथून परत आलो रूमवर, कारण की फिरायला निघायचं. तर मी घेतला होता मोबाईल वगैरे, बट काय करणार, अनफॉर्च्युनेटली आम्ही परत एंटर करणार होतो तिथं मोबाईल अलाउडच नव्हता. त्यामुळं मग ठीक आहे, काहीच शूट करताना आलं मी जसं तुम्हाला सांगितलं. पण येस, आत्ता दर्शन संपलेले आणि इथून पुढचं सगळं A to Z मेरी जान रेकॉर्ड होणार आहे. रेकॉर्ड काय करते रे? परफ्यूम सुंगावी. ये मला पण मार जरा बघलेत. तुम बदलो ना जरा कपडे. ते बोलले नाही दिसत, नाही दिसत नाही घालत, नाही चेंज होते. नाही चेंज करायचं. नाव मीन्स नो, समजे. बहीण बोलली नाही तर फुसफुस. मला पण बापरे, पर्सनल सेवा आहे माझ्याकडे. परफ्यूम लावायला हात वर करायचं, डायरेक्ट लावून घ्यायचं, विषयच नाही. त्यामुळं चलो निघो. मॅचिंग नको घालू आपण, चांगलं नाही दिसणार ते. नंतर वापरू आपण ती. चलो आम्ही निकलते. आणि यस निकलते. असंच निघलाय, पण ठीक आहे चालेल, काही विषय नाही. आणि गाडी बिडी जरा देखते घुमणे को और फिर स्पॉट्स तुमको एक विथ ऑल इन्फॉर्मेशन मी दाखवणार, सगळी इन्फॉर्मेशन देणार. चलो तर
मस्तपैकी झाली, गाडी ठरवली आणि स्वस्तात विषय झालेला आहे. 200 रुपये पर पर्सन. 6 मेन स्पॉट ते फिरवणार आहे. पापनाशन त्यात मेन आहे आणि बाकीचे स्पॉट मी हळूहळू तुम्हाला सांगतच राहील. तर पहिले तर म्हणले की 2 तासातच उरकणार. म्हणलं 2 तासात जमत नाही हवा, आम्हाला लागतो टाईम. मग म्हणले 3 तास. म्हणलं नाही, आम्हाला अजून टाईम लागतो. मग म्हणलं 4 तास घ्या, खुशी से 200 एक्स्ट्राचं, पण प्रॉब्लेम नाही. म्हणलं ठीक आहे, वो चलेगा. बाकी कशी दिसते तंगोबली? डायलॉग घे तंगोबलीचा. डोंट अंडरएस्टिमेट मी. आम्ही इथून चाललो होतो, तर इथं गेट नंबर 68 आहे दर्शनासाठी, बालाजी दर्शनासाठी. तर आमचे वाहन चालक आहे बघा, इकडून रस्ता आहे. तर आमचे वाहन चालक सांगत होते की जेव्हा स्कूल्स कॉलेजेसला सुट्टी वगैरे असते तेव्हा गर्दी होते. तर त्यावेळेस मग VIP दर्शन, स्पीड दर्शन हे सगळे बंद असतात आणि मग त्यावेळेस इकडून सोडतात आणि इथून 6 किलोमीटरचा पूर्ण तो ट्रॅक आहे. तिथून मग तो प्रवास 6 किलोमीटर चालत आणि तो प्रवास कंप्लीट करायला जवळजवळ 3 दिवस लागतात. 2 दिवस, कधी 3 दिवस. आणि त्या टायमाला अख्खे पास दर्शन वगैरे, म्हणजे तुमच्याकडे पास जरी असला तरी तो डिस्कार्ड करतात आणि बंद करतात. गेट नंबर 68 आणि 45 पासून ते चालू करतात. त्यामुळं असे पण कंडिशन्स आहेत इकडं ज्यावेळेस रश असतात. फॉर एक्झाम्पल दिवाळी आली किंवा समर वेकेशन आले, तर ह्या टायमाला तुम्ही येणं टाळू शकता इथं. बट आम्ही ज्या टायमाला आले खूप सफिशियंट टाईम आहे जॅन एंडिंगला, कारण की दर्शन वगैरे खूप म्हणजे लवकरात लवकर झालेलं आहे आमचं. फ्री लाईनमध्ये असून पण जवळजवळ आम्ही पहिले काय केलं, फ्री लाईनमध्ये होतो. पहिले रात्री गेलो आम्ही आणि तिथून तिकीट भेटतं, एक पास भेटतो फ्री लाईनचा, तो काढला. फार तर 30 मिनिट्स गेले हार्डली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी दर्शनाला थांबलो आणि त्यानंतर हार्डली 1 आवर किंवा 1 आवर 15 मिनिट्समध्ये दर्शन झालंही. तर अशा टायमाला तुम्ही येऊ शकता आणि या टायमाला लवकर तुम्हाला जे ना दर्शन पण प्रोव्हाइड करण्यात येईल आणि स्पॉट्स फिरायला वगैरे पण जास्ती गर्दी भेटणार नाही, निवांत फिरता येईल वगैरे. तर अशी इन्फॉर्मेशन आम्हाला वाहन चालक देत होते मस्तपैकी. त्यामुळं मी विचार केला तुम्हालाही शेअर करावं, म्हणजे तुम्हालाही माहिती पडेल की कोणता टाईम इथं येण्यासाठी चांगला आहे. बाकी आता आपण चाललो आहे स्पॉटला आणि पहिला स्पॉट आपला जे श्रीवरी पडाळू स्पॉट आहे, तिकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो की काय आहे त्या स्पॉटची मजा आणि काय आहे त्या स्पॉटची हिस्ट्री. मला तर माहिती आहे, मग मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो थोडीफार, जेवढी जमन तेवढी. व्हिडिओ न जास्ती एक्सटेंड करतो, त्यामुळे तुम्ही पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यात मजा येईल तुम्हाला. तर पोचलो आहे आपण श्रीवरी पडाळू स्पॉट जिथं आपण येणार होतो. तर या स्पॉटची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा बालाजी देव म्हणजेच विष्णू देवाचा अवतार पहिल्यांदा आले होते स्वर्गातून, तर त्यांनी इथं या ठिकाणी पहिल्यांदा उतरले होते आणि इथं त्यांचे पायांचे फिंगरप्रिंट्स म्हणा किंवा ठसे म्हणा ते पण जे आपल्याला बघायला भेटतात. त्यामुळं हा स्पॉट फेमस आहे. आणि बालाजी जे देवस्थान आहे हे 7 डोंगरांच्या मध्ये आहे. 7 माउंटन्स म्हणतात किंवा 7 हिल्स म्हणतात, त्याच्यामध्ये आहे. तर त्यातला हा 7th जो आहे हिल आहे. आणि बाकी आपलं जो मेन देऊळ आहे बालाजीचं, तर ते 6th हिलवर आहे. यस, मी स्टॅच्यू बघितलेला आहे, मी जाताना दाखवून. तर मी सांगत होतो की बालाजी जे मेन मंदिर आहे ते 6th हिलवर आहे आणि हा 7th हिल आहे. आणि मस्त असा झाडं वगैरे बघितली ना तुम्ही, मस्त दिसतात आणि थंडगार वातावरण आहे. तर पोचलं आपण इथं असं वर, एवढ्या मोठ्या पायऱ्या. थोडीफार गर्दी आहे बट ठीक आहे, इट्स ओके, जास्ती गर्दी नाही आहे. तर हा आहे मेन स्पॉट जिथं देवाचे जे फुटप्रिंट्स कॅमेरा अलाउड नसेल तर मी सोडलीच करतो. तर असं तुम्ही बघितले फुटप्रिंट्स आणि हा बर्ड आय व्ह्यू आहे. इथून मोस्ट ऑफ दी तिरुमला कव्हर होतं. असं म्हणतात 6 ते 7 स्पॉट इथून दिसतात तिरुमलाचे. तर इथून दिसतात बर्ड्स आय व्ह्यू मी जर बघितलं तुम्ही तर ते दिसतात म्हणतात आणि तुम्ही कव्हर करू शकतात. असं मस्त वाटलं. जास्ती मोठा स्पॉट नाही आहे, छोटासा स्पॉट आहे बट खूप छान वाटतं देवाचे फुटप्रिंट्स बघून. आणि यांची खरेदी चालू आहे. कशाबद्दल खरेदी करायची तुम्हाला? ते जाऊ दे, ते मला बबल घेऊन दे. बबल ये तुला फुगे घेऊन देतो. ऑनलाईन आहे का त्याच्याकडं? ऑनलाईन आहे का? ऑनलाईन आहे का विचार?
ऑनलाईन आहे घे रे. हाऊ मच बबल्स हां 50. बघा असे लहान बाळ आहेत. लहान बाळांना घेऊन द्यावं लागतं. बबल घे फुगे फुगवायचेत मला. लय लहान आहे लय लहान. काय बोलायचं कुठला वाला घेते ससुला वाला घेते घे कोणतं घेते. चला हे असंच चालू राहणार आहे आणि काही ना काहीतरी असं लहान लेकरांवानी मागतच राहणार. तर हे घेऊन द्यावं लागेल आणि असंच मजा आहे. असं स्पॉट करत राहू आपण मस्तपैकी आणि एन्जॉय करत राहू. आता इथून पुढं मस्त खाली उतरायचं आणि गाडीत बसायचं. गाडीत बसल्यावर मी तुम्हाला नेक्स्ट जे आपला स्पॉट आहे त्याच्या रिलेटेड मस्त इन्फॉर्मेशन अशीच देईन जशी या स्पॉट रिलेटेड मी इन्फॉर्मेशन देईन जेणेकरून तुम्ही घरी बसून तुम्हाला फील येईन की तुम्ही फिरताय बाबा आणि काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह बघताय. म्हणजे फक्त धिंगाणा मस्ती कल्ला हे सोडून पण काहीतरी आपल्याकडे कंटेंट आहे. काय म्हणती येस कॅमेरा ऑन करणार नाही असं म्हणलेलं पण हा स्पॉट तर बघा यार कसला सेक्सी एक नंबर. आता थोडाफार कचरा आहे लोकांनी टाकलेला बट मस्त आहे एकच नंबर आहे. आणि बघू आता इथं यांना फोटो बिटो काढायचेच म्हणतात हे 2-4 तर फोटो काढण्यात येईनच. फिरायला आलो आहे तर तेवढं तर करूच शकतो आपण. मस्तपैकी फोटो बिटो काढू इच्छा गावात आणि मग निघू इकडून. आयला बघा इकडं गँग्स अँड ऑल्स गजरा गाईज यायला गजरा गाईज. भविष्य सांगणार मागचं बघून पुढचं सांगणार पुढचं बघून मागचं सांगणार. 7 दगड 7 दिशा 7 ठिकाणी ठेवलेत बघा. ते प्रत्येक दगडाच्या हिशोबाने तुमचं भविष्य सांगणार. आईला आणि ताईला घेऊन बसलोय पण भविष्य सांगणार. खोटं नाही बोलणार. आई आणि ताई साईडला बसल्यात भविष्य सांगणार. सर कसं पाहिजे भविष्य तुम्हाला सांगा. कोणचा दगड आहे कोणत्या दगडाच्या हिशोबाने तुमचं कसं भविष्य सांगा. कोणचा दगड आता निवडा. वरून दुसरा मुरमाचा दगड आहे सर. तो मुरमाच्या दगडाने खरबरीत आयुष्य झालंय तुमचं. करायला जाता एक होतं एक मागता एक देता एक चालले एकीकडे द्यायला एक चाललंय तुमचं. खरडून संपायला लागले पण तुमचं काय पूर्ण व्हायना सर. काय करताय सर हे असे मुरमाचे दगड निवडू नका सर. अवघड होतंय सर तुमचं. तुम्ही सांगा कोणतं निवडायचं. दगड निवडू नका सर. मी हेच सांगतोय हेच खरं भविष्य होतं. तुम्ही दगडाच्या नाद लागले आयुष्याचा दगड करून राहिले सर. भविष्य सांगतोय आई ताई माई सगळे घेऊन बसलोय. 2 बहिणी माझ्या खेळतात सर. खोटं नाही बोलणार. भविष्य सांगतो मागचं सांगतो पुढचं सांगतो भविष्य सांगतो. यस तर आपण ठरल्याप्रमाणे आलेलो आहे शिला तोरणमला आणि इथे 2 स्पॉट आहेत कव्हर करू शकतो आपण. हे थोडं गार्डन टाईप आहे मस्तपैकी इकडं आणि इथून एंट्रन्स आहे फक्त. इथून मी आलेलो आहे आतमध्ये आणि आल्या लगेच लेफ्ट साईडला इथं शिला तोरणम दिसतंय का तुम्हाला बघा हे शिला तोरणम. आता ह्याची हिस्ट्री कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यात काय अशी हिस्ट्री प्रॉपर नाही आहे देवस्थान वगैरे असं काही नाही आहे बट हे जे गॅप दिसतोय मध्ये तुम्हाला ह्याच्यात तर ते नॅचरली फॉर्म झालेलं आहे. आणि शिला तोरणमचं मिनिंग हाच आहे. शिला म्हणजे रॉक आणि तोरणम म्हणजे तोरण बेसिकली म्हणजे वर्टिकली कनेक्टेड विदाऊट एनी सपोर्ट. जे आपण तोरण वगैरे घरचे असतात काइंड ऑफ तसं. तर हे तसं नॅचरली फॉर्म स्ट्रक्चर्ड आहे त्यामुळे ह्याला शिला तोरण म्हणतात. आणि इथं बघू शकतो मध्ये काहीच सपोर्ट नाही आहे आणि हे मधले रॉक्स जे आहेत ना इंटरकनेक्टेड आहेत. बाकी असं वातावरण यांनी मस्त बनवलं इकडे गार्डन बिर्डन सारखं रिलॅक्स एकदम. आणि थोडं बाजार कर दिया इन्होंने पत्थरों का बाजार. दगडी चाळ डायरेक्टली पत्थर इन्होंने बेच दिया पार्क बना के. पत्थर ऑटोमेटिक हुआ इन्होंने पार्क बना दिया उसके पीछे. नॅचरली फॉर्म पत्थर त्यांनी पार्क बनवले पण ह्याला एंट्री फी वगैरे काहीच नाहीये. देतात ना लोक पण ह्यांनी ठेवलेलं नाहीये. बाकी हे असे इथले असे काळी कुळी दिसतात. हा आता दिसते ही एडी जण अशी फोटो काढणारी गँग. बाकी काय नाही. बाकी पुढं पण अजून एक स्पॉट आहे ह्यालाच इंटरकनेक्टेड. इथून जर आपण असं पुढं गेलो ना तर एक स्पॉट आहे चक्रतीर्थम. तर चक्रतीर्थम काय आहे काय नाही त्याला थोडी हिस्ट्री आहे ती मी सांगन तुम्हाला मस्तपैकी इन शॉर्ट. आणि कसं आहे ते पण दाखवून मस्तपैकी. तर हे असं फक्त आपलं शिला तोरणम स्पॉट. तर बघितला मागचा स्पॉट आपण शिला तोरणम आणि त्याच्यानंतर आता चाललो आहे त्यालाच जॉईंट करून आहेत नेक्स्ट स्पॉट चक्रतीर्थम. तर थोडंसं असं पुढं इथून चालून आणि मग ते आपल्याला भेटतं चक्रतीर्थम. यस
तर एवढा असा वरून खाली उतरायचा स्ट्रगल करून आपण आलेलो आहे आपल्या पॉईंटवर. तर इथली अशी हिस्ट्री आहे की ब्रह्मदेवाने आपलं सुदर्शन चक्र पहिल्यांदा पृथ्वीवर पाठवलं होतं, कारण की ही जागा त्यांना क्लीन करायची होती त्यामुळं. आणि अशी मान्यता आहे की जर ह्या पाण्यात तुम्ही, आता तर हे बंद आहे सगळं, केजेस वगैरे लावलेले आहेत, बट अशी मान्यता आहे जर तुम्ही ह्या पाण्यात जर आंघोळ केली किंवा हातपाय धुतले तर तुमचे पाप धुतले जातात म्हणून. तर आम्ही ट्राय केलं होतं की आम्ही आमचे पाप धुवू, पण जाळी होत्या आणि वरूनच देव म्हणला की तुम्ही लय पापी आहे, तुम्हाला एवढं पाणी पुरणार नाही पाप धुवायला, म्हणून आम्ही चाललोय पुढं पण काहीतरी आहे असं म्हणतात, पण मला नाही वाटत आहे. हाच आहे तो स्पॉट, बघू आपण पुढं काय आहे तर. आणि हा बघा बस कंडक्टर. चला रे चला. अर्पित सर काय म्हणालात, टॉपिक परत घ्या. अरे ते विषय काय झाला की एक पोरगी गेली पुढं, मला वाटलं आपली चिंगीच आहे, मी आपला हात टाकणार होतो. हां मग डाऊट हा आला की ठीक आहे तिने मारलं असतं तर कॉमन रिॲक्शन, पण ती खरंच सोबत आली असती तर नेलं कसं. याच्या तोंडाकडे बघून तुला काय वाटतं? नाही येणार. मम्मी डायरेक्ट म्हणलेली आहे नाही येणार. तर इथून पुढं तर इथं काय आहे, शंकराचं महादेवाचं मंदिर आहे आणि इथं दिवे वगैरे लावतात. मला ओरडण्यात आलेलं आहे बंद करो, फोटो बंद करो, कॅमेरा बंद करो, पण मी काय सुधारणार नाही. तर हे असं मंदिर आहे इकडं जिथं आपण पूजा करू शकतो आणि दिवे वगैरे लावायची प्रथा आहे इकडं. बघा इथं तुम्ही पुढं बघू शकता की थोडं मातीच्या अशा प्लेट्स टाईप आहेत, त्याच्यात ते दिवे बनवलेले आहेत. खूप साऱ्या वाती आणि तूप असतो त्याच्यात, तर ते जाळतात आणि ते जाळण्याची पद्धत आहे इकडं आणि पूजायची पद्धत आहे. त्यामुळं हे असं हेच स्पॉटला एंडिंगला, आता आपण जो स्पॉट बघितला ना त्याच्याच एंडिंगला हे मंदिर आहे आणि इथं आपण दर्शन करून परत निघालो. चला आलोय आता नेक्स्ट स्पॉट, वेणुगोपाल टेम्पल. इथं गर्दी असते शक्यतो जास्ती करून, पण आज थोडी कमी आहे, बहुतेक पुढं गर्दी असू शकते. हे घ्यायचंय टाकला लावायला, टाकलं केल्याबद्दल. जिरा सोडा जातो नाही घेऊ ना, जिरा सोडा. बाप रे माणसाने हैराण केले कालपासून, जिरा सोडाच होणार. तर मी सांगत होतो वेणुगोपाल टेम्पलला आपण आलेलो आहे. तर हे वन ऑफ दी ओल्डेस्ट टेम्पल कन्सिडर केलं जातं कृष्ण भगवानचं. आणि ह्याची हिस्ट्री अशी आहे की हे जुन्या काळाचं एक एम्पायर जे आहे ना बिल्टअप होत होतं हिंदू टेम्पलिझमचं. तर त्या काळी हे टेम्पल बनवलेलं आणि खूप जुनं मंदिर आहे. तर ही बेसिकली मोस्टली साऊथ इंडियन स्पिरिच्युअलिटी. बोबडी परत वळलीच माझी, किती बी सिरियस बोला चायला बोबडी वळतीच. सो बेसिकली साऊथ इंडियन स्पिरिच्युअलिटी रिप्रेझेंट करतं हे मंदिर आणि छान आहे मंदिर. मी आधी पण येऊन गेलेलो आहे इकडं. मस्त मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि क्राऊड भरपूर असतो इकडं. त्यांच्या पिपाण्या खरेदी चालू झाल्यात. काही दिसलं की ह्यांचा हात वळवळ करतो, बाकी इट्स ओके. चला एक्सप्लोअर तर करतच राहू मस्तपैकी, दर्शन घेऊ. लाईन दिसली मला लाईनबूनच, बघू आता काय लाईन असेल तर थांबायला लागेल. ही काय लाईनच आहे इकडून पूर्ण लाईन आहे. बाप रे बाप, कधी होणार दर्शन? हिला इथं पण लाईन 20-25 मिनटं झाले, मजबूत लाईनीत थांबलेलं. वापरात गर्दी दिसते का? 20-25 मिनटापासून लाईनीला थांबले. इच्छा गावात दर्शन रे दर्शन. आता हे झाल्यानंतर अजून 2 स्पॉट आम्ही आज फिरणार आहे. त्याच्यानंतर सगळी गँग म्हणली बास, रात्री 1 तास झोपलेलं आहे. येस दिस इज इनफ. रात्री 1-1.5 तासच झोपलेलं आहे. सकाळी मेन दर्शन पण झालेलं आहे. त्यामुळं आजची एनर्जी एवढीच अशी मला सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे 2 स्पॉट अजून फिरून आपण मस्तपैकी परत जाऊ रूमवर आणि आराम. करून नाही. येस 2 स्पॉट करून पहिले जेवायला जायचं का? ठीक आहे, पहिलं जेवायला जाऊ मग रूमवर जाऊ. आयो हातच नाही होत होते. घंटी वाजवू, जसं की ही घंटी वाजते तशी तुम्ही पण चॅनलची घंटी वाजवा. टिंग टिंग. आणि सबस्क्राईब आणि लाईक पण करा. येस रीच टू नेक्स्ट स्टॉप आकाशगंगा. इथंच तिरुमालामध्ये आकाशगंगा आहे. इथं पोहोचलो आहे आता. अँड सगळे दमे आहेत सगळे.
एकूण एक जण दमलेला आहे सध्या, त्यामुळं जरा त्यांना एनर्जीसाठी चॉकलेट्स बिकलेट्स खाऊ घातलेले आहेत, पण तरी दमलेले आहेत. एनर्जी टोटल डाऊन दिसते लोकांची. हा ठीक आहे, आपण नाडणार, सोडणारच नाही, फक्त नाडणार, टेन्शनच नाही घ्यायचं. आणि गरजे आहे लाईन नसावी फक्त म्हणजे झालं. कशी नाही लाईन असली की डोकं खराब होतात. बाकी हे असे लहान पोरं. आता असा विषय आकाशगंगाचा खाली जाताना तर काय वाटणार नाही, येताना मस्तपैकी परत एकदा वन्स मोर पाय दुखणारे. येस, पाय दुखणारे मस्तपैकी. चला बघूयात आकाशगंगा काय खाली जाऊन. इथं लहानपणीचा एक विषय होता, इथं आहे ना एक किचन भेटायचं आधी पत्या, आधी एक किचन भेटायचं इथं. तांदूळ आहे ना तांदूळ, हा तांदूळवर नाव लिहून भेटायचं इथं आधी. तर इथं मी एकदा दोनदा आलतो तेव्हा घेतलं होतं. आता असं का नाही माहित ना, आप्पा असलं तर बघू भेटतं. पण ते कसं लिहायचंय, बापरे, इंटू द अँडिवर्स लिहायचंय, इंटू द अँडिवर्स किचनवर. येडा आहे का, एवढं नाही बसणार तांदळावर. यस, तर आलेलं आपण खाली. आता इथं विषय कसा आहे माहिती का, इथं हे जे पाणी समोरून येते आता जेव्हा आता पाणी, तर ते पाणी कसं आहे तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. आणि हे पाण्याने कसं आहे घरात वगैरे शिंपडण्याने, ज्या घरातल्या तुमच्या अडचणी असतात वगैरे असतात त्याच्यावर थोडं रेस्ट भेटतं, म्हणजे चांगलं होतं, जास्त अडचणी येत नाही, कोणाची नजर लागली वगैरे काय असं म्हणतात. हे पाणी तसं चांगलं असतं, त्या उपयोगाचं असतं की देवाचं पाणी आहे आणि ह्याला तुम्ही घरात वगैरे शिडकलं रेग्युलरली किंवा कधीतरी तर तुमची शांती बनवून राहते. बाकी आता मी पाणी कलेक्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, मी कार्यकर्ता पुढं पाठवलेला पाणी भरून घेतलेलं आहे, मातोश्रीला देऊन टाकतो. बाकी मातोश्री बघतील काय करायचं आहे तर काय नाही. आणि थोडं पाणी पायावर घ्यायचं मस्तपैकी, आणि तोंडावर तर मी हात माझा वल्ला नाही पण चिंकी मारवणार आहे तोंडावर. गॅस हा असतो बहीण आपल्याला फायदा की आपण आलं आता लास्ट स्पॉट आपला आजचा पाप विनाशम. पाप विनाशम गुगलवर सर्च करा आणि मी जर चुकलो तर मागण ते घ्या. तर लास्ट स्पॉट पाप विनाशम. आता इथं बघू, आम्ही आलो पाप धुवायला कारण की आम्ही पापी लोक आहेत. आम्ही लय वेळा सांगितलं आम्ही पापी लोक आहेत, हा सगळ्यात मोठा पापी आहे, कळलं? हां यस. कोण? अर्पित अप्पा मोहरकर. अर्पित अप्पा मोहरकर. तर असा हा विषय आहे पाप विनाशनचा. तर इथून असं वर खाली पडत राहतं पाणी वरून खाली, आणि मग लोक त्याच्या खाली आंघोळ वगैरे करतात, पाप धुतात त्यांचे. समोर मंदिर आहे आणि इकडंच त्याला लागून एक डॅम आहे मस्त मोठासा. डॅमला लागूनच हा पाप विनाशम आहे. तर इकडे लोक लई येतात, भरपूर लोक येतात. प्रोबॅबली तुम्ही धरू शकता 70-80% ऑफ क्राऊड येऊन जातो जो बालाजी दर्शनाला येतो तो. आता इथं बघू, हातपाय जर धुण्यात आले तर धुतो आणि मग निघतो. येस, तर झाले मजबूत 5 स्पॉट फिरून, मेन जे वरचे होते सगळे. आणि त्यानंतर आम्ही रूमवर येऊन 2 तास गुडूप झालो, कारण की झोप नव्हती, काय नव्हती, सगळे दमले होते. मस्तपैकी जेवलो आणि झोपून गेलो. सगळेच्या सगळे दमले होते. आदल्या दिवशी ट्रेनमध्ये झोप नाही, त्याच्यानंतर 1 तास झोप घेऊन दर्शनाला गेलो, त्यामुळे थकून झोपून गेलो. आणि आता निघालोय मस्तपैकी खाली तिरुपतीला. आता तिथं मस्तपैकी स्टेचं बघणार. आणि मग अजून 3 दिवस आहे आपण इकडं, 3 ते 4 दिवस आहे. तर प्लॅनिंग चालू आहे उद्या 5-6 स्पॉट, परवा गोल्डन टेम्पल, आणि मस्तपैकी मग एन्जॉय. तर आता अशा प्रकारे खाली जातो आणि मस्तपैकी स्टेचं ऑप्शन घेतो आणि मग आपण थोडं बोलूच, वार्तालाप, दिवसभराची चर्चा अँड ऑल्स. किती सुंदर दिसला असता.
कोणचं सेक्शनच नाही ठेवलं. तू रिचार्ज मार तो खायला जेवण एके जेवण झालंय. रूम बिम भेटले, शटल डाऊन झालं आणि आम्ही जेवायला आलो ना. आमचा हात ते बघा कसा ओढतोय आंबा. सगळे थकलेत मस्तपैकी मजबूत भात खाऊन खाऊन थकलेत. आता म्हणे रोट्या बिट्या काहीतरी महाराष्ट्रीयन बघा. मग आज महाराष्ट्रीयन, उद्या परत भातवर तडका. लोडच घ्यायचा नाही बिलकुल. पार्शल महाराष्ट्रीयन. हा पार्शल महाराष्ट्रीयन म्हणू शकतो. पराठा इथला आहे, भाज्या आपल्या साईडच्या आहेत. एक नंबर. चलो बाय बाय.